नागराज मंजुळे दिग्दर्शित खाशाबा हा सिनेमा सध्या वादात सापडला आहे। नुकतीच पुणे जिल्हा न्यायालयाकडून नागराज मंजुळे यांना एक नोटीस पाठवण्यात आली आहे। आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक खेळाडूंवरती बायोपिक बनवल्या गेल्यात, पण पहिल्यांदाच मराठीत एका मराठी खेळाडूवरती तेही एका मोठ्या स्केलचा सिनेमा बनवला जाऊ लागला। पण आता या सिनेमाला काही अडचणींना सामोरं जावं लागतंय। 1 डिसेंबर 2023ला खाशाबा या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती, पण तेव्हाच काही दिवसांच्या चित्रीकरणानंतर अचानक काही कारणास्तव या सिनेमाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं। तेव्हाही या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान काहीतरी अडचणी आल्याच्या बातम्या बाहेर येत होत्या। आता त्यावेळी कशामुळे या सिनेमाचं चित्रीकरण थांबवलं गेलं याबद्दल तरी काही विशेष माहिती नाहीये, पण आता मात्र काय अडचण आली याबद्दल आपण थोडक्यात पाहूयात। तर 2019 मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या मुलाशी म्हणजेच रणजित खाशाबा जाधव यांच्याशी सिनेमा निर्मितीसाठीचा करार केला होता। मात्र याआधीच 2001 मध्ये खाशाबा जाधव यांच्यावर ऑलिम्पिक वीर केडी जाधव या नावाने लेखक संजय दुधाणे यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं, ज्यातून लेखक संजय दुधाणे यांनी खाशाबा जाधव यांचा संपूर्ण जीवन प्रवास मांडला होता। आणि मग तेव्हा 2001 सालीच या पुस्तक प्रकाशनाच्या वेळीच लेखक संजय दुधाणे यांनी खाशाबा जाधव यांच्या स्टोरीचे सर्व राईट्स स्वतःच्याच नावावर करून घेतले होते। अशी माहिती मिळते की 2019 पासूनच नागराज मंजुळे आणि लेखक संजय दुधाणे यांच्यात अनेक बैठका झाल्यात, यात त्यांच्या कॉपीराईटच्या मुद्द्यावर चर्चाही झाल्यात। मात्र या चर्चेत कदाचित मानधन आणि हक्कांवर तोडगा न निघाल्याने आता लेखक संजय दुधाणे यांनी कोर्टात तक्रार दाखल केली आहे। दुधाणे असं सांगतात की हे पुस्तक खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित पहिले आणि अधिकृत साहित्य आहे। त्यांनी खाशाबा यांच्या कुटुंबाशी संवाद साधून ही संपूर्ण माहिती जमा केली होती। आता संजय दुधाणे यांनी कोर्टात असा दावा केला आहे की नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या मुलासोबत चित्रपट निर्मितीसाठीचा करार केला, पण लेखकाशी कोणतीही चर्चा किंवा परवानगी घेतली नाही। दुधाणे यांच्या मते पुस्तकावर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी लेखकाच्या हक्कांची पायमल्ली झाली आहे आणि म्हणूनच आता संजय दुधाणे यांनी खाशाबा सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह आटपट प्रोडक्शन, जिओ स्टुडिओज आणि निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे। आणि आता या गोष्टीमुळे कदाचित खाशाबा या सिनेमाचं प्रदर्शन लांबू शकतं।